पुण्यातल्या पुरानंतर पालिका ऍक्शन मोडवर आहे। पुणे पालिका नदीपात्राजवळील अतिक्रमण आता काढणार असल्याचं माधव जगताप यांनी सांगितलंय। नदीपात्रात टाकलेला भराव जेसीबीनं काढणार आहे असंही माधव जगताप यांनी सांगितलं। अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख माधव जगताप यांनी माहिती दिली आहे। राडारोडा टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर 1 कोटींचा दंड देखील ठोठावणार असल्याचं जगताप यांनी म्हटलं आहे। पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप आपल्याबरोबर आहेत। राज ठाकरेंनी आता नुकताच दौरा केला, त्यांनी तुम्हाला बोलून सुद्धा घेतलेलं होतं। उद्यापासून महानगरपालिका कारवाई करणार आहे। ही कारवाई नक्की कशा स्वरूपाची? नदीमध्ये भराव टाकला आहे असं एक निदर्शनास आलेलं आहे। या बाबतीत खात्री देखील करण्यात आलेली आहे। उद्यापासून साधारण आम्ही 25 जेसीपी 51 डंपर्स अशा पूर्ण सज्ज अशा यंत्रसामुग्रीसह त्या ज्या ठिकाणी भराव नदीमध्ये टाकले गेलेले आहेत त्याच्यावर उद्यापासून सकाळपासून कारवाई ही सुरू केली जाणार आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर नदीपात्रामध्ये राडारोडा टाकला, भराव टाकला आणि याच्यामुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली याबाबत गुन्हा देखील दाखल करण्याबाबतच्या सूचना संबंधित सहाय्यक म्हणजे हा भराव नक्की कुणी टाकलेला आहे? म्हणजे काय बांधकामांमधून निघणारं साहित्य तिथं आणून टाकलंय अशी काय बांधकाम व्यावसायिकांची नावं तुमच्याकडे आहेत का? नाही, तशी बांधकाम व्यावसायिकांची नावं नाही आहेत, परंतु जे प्लॉट ओनर आहेत तर प्लॉट ओनरच आपल्याला सांगू शकतील की कुठले बांधकाम व्यावसायिक त्या ठिकाणी आहेत। मग ती नक्की आपण त्याची खातरजमा कशी करणार मग नक्की? संबंधित प्लॉट धारकाकडूनच ही माहिती आपल्याला प्राप्त होऊ शकेल, अन्यथा आपल्याला ती माहिती प्राप्त होणार नाही। परंतु जो कोणी प्लॉट ओनर आहे तर प्लॉट ओनरवर ज्यावेळेस आपण गुन्हा दाखल करू त्यावेळेस निश्चितपणे ही माहिती आपल्याला समोर येऊ शकेल। म्हणजे उद्यापासून या कारवाईला महानगरपालिका सुरुवात? निश्चितपणे। मिलिंद सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।